तर स्थितप्रज्ञ आत्म्यामध्ये याची बुद्धी समाहित झालेली आहे असा जो महापुरुष साधू, त्यांचे लक्षण अर्जुनाने भगवंताला विचारले, त्या भगवंताने त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदुच्यते. मुख्य लक्षण तर काय? यदा मनोगतान सर्वान कामान प्रजाहाती, अंतकरणातल्या मनामधल्या सगळ्या इच्छा काय करीत असतो तो? त्याग करीत असतो, किंवा त्यांच्या इच्छा सर्व निघून गेलेल्या असतात, इच्छा रहित होत असतात. तेच काय? स्थितप्रज्ञ. त्याचं उत्तर शोधित बसा, कशामुळे गेल्या सर्व काम. किमिच्छन कस्य कामाय शरीर मानुष. त्याचं उत्तर काय? आत्मानं चेदुजानीयात. आत्म्याला जाणलं, आत्म्याला जाणल्यामुळं आणि कोणत्याच प्रकारची इच्छा राहिलेली, आत्मकाम झाले, ते आत्माराम झाले, आत्मकाम झाले, आत्मक्रीडा झाले. आणि मग काय कशाला हे करतात, इच्छेच्या मागे पळतील. किमिच्छन कस्य कामाय शरीर मानुसंजोरित. श्रुती आहे की नाही? बृहदारण्यक उपनिषदात आहे. तसंच हे पण लक्षण सांगितलं. दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. याच्यावरही काल चिंतन झालं. तसंच यः सर्वत्रानभिष्णेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची सुद्धा काय? प्रज्ञा प्रतिष्ठित आहे. कोणाची? यह, जो सर्वत्र अभिष्णेह, स्नेह वर्जित झालेला आहे. सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, त्याचा स्नेह कोणाच ठिकाणी राहिलेला नाही. स्नेह म्हणजे काय? चिटकन असं स्नेह, चूर्णादी पिंडी भाव हेतुर्गुण स्नेह असं आले की नाही? ते तिथला स्नेह नाही इथं, पण त्याच्यासारखा स्नेह पकडून ठेवतो. ते बी काय करते? स्नेहगुण काय करीत असतो? पिंडी भाव होणं, त्याचा गोळा होणं, म्हणजे काय होणं? पांगलेला असते त्याला काय करतात? चिटकून ठेवणं. तसं स्नेह काय असते? जे पांगलेला असते त्याला काय करतोय माणूस? चिटकून ठेवतोय, किंवा तिथं चिपकून राहते त्याच ठिकाणी. स्नेह असणं एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर, एखाद्या प्राण्यावर स्नेह आहे. काय स्नेह म्हणजे? चिपकला तिथं जाऊन, त्याची चित्तवृत्ती दुसरं काही काम करत नाही, डोक्यात फक्त तेच आहे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परी कळके माझे सापडे कोवळी तेथ उत्तीर्ण होईल प्राणे. एवढा स्नेहाचा महिमा असते. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. माणसाला त्या स्नेहाचं स्वरूप लक्षात येत नाही. स्नेह म्हणते माझं काय? स्नेह, स्नेह असा शब्द असा गोड वाटते, छान वाटते, पण हे इतका बेकार आहे की म्हणजे एवढी अशी फाशी आहे ही की असे गळ्याला लागल्यावर तर वाटते मऊ आहे, मऊ आहे, मऊ आहे, पण प्राणच घेऊन जाते. रात्री गमिष्यति, रात्र जाईल, सकाळ होईल आणि मी इथून सुटका होईल माझी, असं त्याला वाटतं. परंतु तसं नाही. स्नेह ज्या व्यक्तीवर आहे त्याला वाटतं हे माझं कल्याणकारीच वस्तू आहे, ते कल्याण
नाही, अकल्याण आहे. माणसाचं मन तिथं गुंतते. शेवटी कसे अनित्य पदार्थ आहे ना, अनित्यामध्ये मन गुंतून आहे माणसाचं. मग स्नेहरहित आहे. तत्तत् प्राप्य शुभाशुभम, शुभाशुभम प्राप्य, तत्तत् शुभाशुभम प्राप्य. तशा तशा प्रकारचं जे शुभ किंवा अशुभ प्राप्त झाला असताना सुद्धा हा स्नेहामुळं शुभ अशुभ जसं प्राप्त होईल तसं. अशुभम प्राप्य न द्वेष्टी, शुभ प्राप्य न अभिनंदन्ती असं, किंवा शुभाशुभम प्राप्य न अभिनंदती न द्वेष्टी. शुभ प्राप्त झाला असता अशुभ प्राप्त झाला असता त्याला आनंद होत नाही आणि किंवा त्याच्या मनामध्ये द्वेष सुद्धा उत्पन्न होत नाही. असा जर कोणी असेल तर तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा जी आहे, बुद्धी जी आहे, कशी आहे, समाहित झालेली, आत्म्यामध्ये समाहित झालेली आहे असं समजावं. यह मुनी, यह म्हणजे कोण, जो म्हणजे जो मुनी, यह मुनी. सर्वत्र, सर्वत्र म्हणजे देह जीवितादिषु अपि, शरीरामध्ये असताना काय, अभिस्नेह म्हणजे काय होतो, स्नेह वर्जित, स्नेह वर्जित. अभिस्नेह शब्दाचा अर्थ काय आहे, स्नेह वर्जित. तिथं काय झाले, स्नेह वर्जित शब्द आहे का, अभिस्नेह, अभिस्नेह वर्जित. तिथं काय करा, असं एक वेदांती टाकून रफार द्या. अभिस्नेह वर्जित. पहिली, हा तिथं वा काय, वा आहे ना, त्या वालाच वरून फक्त एक करायचं असं आणि र लावून द्यायचं. स्नेहवर्जित होतो कसं, तत्तत् प्राप्य शुभाशुभम म्हणजे तत् तत् तत्शुभम तत् अशुभम वा लब्धम. शुभ प्राप्ती, शुभ प्राप्त झाला असताना किंवा ते अशुभ प्राप्त झाला असताना न अभिनंदती आणि न द्वेष्टी. शुभ प्राप्य न तुष्यती न हृष्यती आणि अशुभम च प्राप्य न द्वेष्टी. शुभ प्राप्त झाला असताना संतुष्ट होत नाही, संतुष्ट होत नाही म्हणजे त्याच्याविषयी हर्षात्मक भाव राहत नाही की बाबा मला कायच प्राप्त झालं की असं. असं त्याला असं वाटत नाही की बा कसं काय झालं, काही एखाद्याला महाराज बोलतच नव्हते आणि बोलले, त्याला वाटते की बाबा काय झालं, ते बायको सोडून दिली असती एका राजानं, काहीतरी गोष्ट आहे ना. नाही नाही, राजानं बायको सोडून दिलेली असते, एक चांगली असते आणि दुसरी वाईट असते. ती आपली गावाच्या बाहेर झोपडीकडून राहते, मग हे चुकून तिकडून येते राजा आणि ती काय समोरून गाय म्हैस काहीतरी आली आणि त्या हा कधी घोड कधी न बोलून घोडा हाण. घोडा समोर काहीतरी घोडं का काहीतरी येते आणि ते राजाला माहीतच नाही की आपली जुनीच बायको आहे म्हणून. आता राजाच असते शेवटी, राजा म्हणजे काय, सगळी प्रजा म्हणजे त्याचे सेवकच असल्यासारखी असते. मग याला पाहिलंच नाही त्यानं, राजानं पाहिलं नीट असतं तर बोलला नसता. तिचं आपली ती बाजूलाच होती रस्त्याच्या आणि मग तिला म्हणे ए घोडा आणते असं म्हणल्यानंतर बाबा तिला काय आनंद झाला, कधी न बोललं आणि घोडा हाण म्हणलं. मग ती जी आनंदी झाली, जी लाजली, लाजून जे पळाली म्हणता झोपडीमध्ये. राजाला वाटलं काय झालं बाई या बाईला, कधी न बोललं आणि घोडा हाण म्हणलं. आणि जे सांगायला लागली
तिचा आनंदच गगनात मावना. जिला तिला मला म्हणले घोडा हाण. कधी न बोलले, मला म्हणले घोडा हाण. तसा असा त्याला काय होत नाही. आज शुभ प्राप्त झाल्यानंतर न अभिनंदन ती अभिनंद असा आनंद हर्ष होत नाही लय. बाबा म्हणजे काम की चीज आहे बाबा तो. असं बाबा माणूस पाहिजे कधी बी कोण्या बी याच्यामध्ये, आहे का नाही. एकतरी बाबा असले पाहिजे. शुभ प्राप्य न तुष्यती आणि न हृष्यती. तुष्यती म्हणजेच काय, न हृष्यती हर्षित होत नाही. अशुभमच प्राप्य न द्वेष्टी. अशुभ प्राप्त झाला असता द्वेष म्हणजे त्याच्या अंतःकरणात असा क्रोध वगैरे काही उत्पन्न होत नाही. तस्य एवं हर्ष विषाद वर्जितस्य विवेकजा प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते. म्हणजे काय होते, हर्ष विषाद वर्जित, हर्षाने विषादाने वर्जित झालेला विवेकजा झालेली कोण, विवेकाने उत्पन्न झालेली जी प्रज्ञा आहे प्रतिष्ठिता आत्म्यामध्ये स्थित झालेली आहे असं समजावं. किंच तसंच यदा संहरते चायं कुर्मोंगानि व सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा तदा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवति. यदा यदा कुर्मः अयं कुर्मः अंगानि सर्वशः अंगानि संवरते. जसा कुर्मा म्हणजे कोण, कासव. कासव आपल्या सर्व अंगांना काय करतो, आवरून घेतो, आतमध्ये आवरून घेतो. तसंच इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य सर्वशः इंद्रियाणी, पुन्हा इकडे लावायचं ते, सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य संवरते. तसाच हा जो कोण स्थितप्रज्ञ मुनी इंद्रिय आणि इंद्रियांचे जे अर्थ आहे ते इंद्रियांच्या अर्थांना काय करतो, इंद्रियांच्या अर्थाकडे जाणारे जे इंद्रिय त्यांना काय करतो, संवरते, आवरून घेत असतो. असं जिथं दिसेल तर तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती. त्याची प्रज्ञा स्थित झालेली आहे असं समजावं. सांगा की ओवी सांगा. इच्छावशी आपुले आपण. मग ते इथं कसं आहे, हे जे लक्षण आपण याच्यानुसार घेतलं साधकाच्या दृष्टीनं, तिथं सिद्धाच्या दृष्टीनं विचार केलेला आहे. सिद्ध महापुरुष इच्छावशी त्यांच्या मनात आलं तर विषयाकडे जातातही, है ना. म्हणजे त्यांचे विषय सुद्धा काय आहेत, धर्मा करतायत, है ना. जसे ऋषी पराशर महाराज, त्यांना भोगाची इच्छा झाली, पण त्या भोगातून कोण उत्पन्न झाले, व्यास महर्षी उत्पन्न झाले, है ना. जसे क्रोध करणारे कोण आहेत, दुर्वास महर्षी, त्यांच्या क्रोधातून कितीतरी कल्याणकारक गोष्टी निर्माण झाल्या. कोणता शाप देऊन टाकला कोणाला की त्या शापातून अनेक कार्य व्हायचे. पण त्यांना हे त्यांच्या मनावर आहे क्रोध करणं आणि काम करणं, क्रोध करणं हे काय त्यांच्या मनावर आहे. जेव्हा करायचं नाही तेव्हा न, पण आपल्या मनावर आहे का. आपण क्रोधाच्या आणि कामाच्या अधीन आहे. साधक कामाच्या आणि क्रोधाच्या अधीन असतो. त्याच्या आपल्यावर त्या काम क्रोधाचं बळ चालतं, त्यांच्यावर बळ चालत नाही. काम क्रोध बंदी खाणे, तो का म्हणे दोन्ही. तर बंदी खाणे दिले तरी चाबी यायच्या हातात आहे ना, कधी बी सोडू शकतात त्याला.
आणि पुन्हा बाहेर काढून पुन्हा मध्ये टाकू शकतात लोककल्याणाकरिता. करीती या श्लोकावर म्हणलं तसं ते इंद्रिय करतात. आणि जेव्हा काहीच करायचं नाही तेव्हा कुर्मोंगाणी व सर्वशः कासवाप्रमाणे आपले अवयव काय करतात, आवरून धरतात. अवयव यानं काय विशेष घ्यायची, तर दोन्ही दृष्टीने लावायचं आपलं, हे का नाही. बरोबर सुरुवातीला सांगितलं हे जे लक्षण आहेत ते कोणाचे आहेत, सिद्धाचे पण आणि साधकांचे सुद्धा. साधकांनी याची साधना करायची आणि सिद्धाचे हे काय लक्षण आहेत, स्वरूप आहे सिद्धांचं. ते म्हणून दोन्ही पण अर्थ योग्यच आहे. यदा संवरते सम्यक उपसंवरते, तेच फक्त उपसर्ग लागला आणि सम्यक समचं काय केलं, सम्यक केलं. संवरते म्हणजे सम्यक उपसंवरते, चांगल्या प्रकारे काय करतात, त्या कासवाप्रमाणे आवरून घेतात. च अयम ज्ञाननिष्ठायाम प्रवृत्त यती, ज्ञाननिष्ठेमध्ये प्रवृत्त झालेला यती. अयम म्हणजे कोण, हा. कोण हा, ज्ञाननिष्ठायाम प्रवृत्त यती, ज्ञाननिष्ठेमध्ये प्रवृत्त झालेला संन्यासी. कुर्मः अंगानि इव सर्वशः, यथा कुर्मः भयात् स्वानि अंगानि उपसंवरती. ज्याप्रमाणे कासव भयामुळं स्वतःचे जे अंग आहेत, इंद्रिय आहेत, ते काय करतो, उपसंवरती, सर्वतः सर्व प्रकाराने चारही बाजूने काय करतं ते कासव आवरून घेतो. एक पाय वळून घेतो, शेपूट मागत ठेवतो, असं काही नाही, सर्वतः पूर्णपणे. तसंच एवं ज्ञाननिष्ठ, हा ज्ञाननिष्ठ सुद्धा त्याच पद्धतीनं करतो. इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही. इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य सर्वेभ्य उपसंवरते, सर्व असणाऱ्या सर्व विषयेभ्य, सर्व विषयांपासून इंद्रियांना काय करतो, आवरून घेतो. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता इति उक्तार्था वाक्यम. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित आहे तर सांगूनच दिलं तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे. त्याची काय होती, प्रज्ञा जाण स्थिती पातली असे सांगायचं. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, इंद्रिय निग्रह, बाह्य इंद्रिय निग्रह, आणि वर जे सांगितलं ते काय, आंतर इंद्रिय निग्रह. म्हणजे वरचा काय शम आणि खालचा काय दम. शम आणि दम सांगितले बा. शम महत्वाचा आहे आणि दमही महत्वाचा आहे. वर सांगितला शम, मग नुसता शम असून चालत नाही. नुसता शम आहे आणि बाहेर इंद्रिय कुठं मोकार सुटली मनामध्ये नाही. एकादशी आमचा तसा भाव आहे. आज काय नाही, आज अन्नाविषयी खाण्याची इच्छा नसावी, फक्त इच्छा नसावी. मग चल द्या भजे खायला, काय काय दुनियाभराचं काही खायला, इंद्रियाला काय आवरलं नाही. पण आमचा भाव तसा नाही, आमचा भाव तसा नाही. एकादश काय केली पाहिजे, धरलीच पाहिजे, मनाने एकादश धरली पाहिजे. काही लोकांना असते ना मनाची माळ, तशी इंद्रिय कोणीकडेही जाऊ द्या, आमची काय मनाची माळ आहे, मनाची. आम्ही पॅन्ट जरी घालीत असलो तरी आम्ही धोतरवाल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आम्ही कसे आहेत, मनानं चांगले आहेत, म्हणून आम्ही पॅन्टवाले सुद्धा श्रेष्ठ आहेत असं म्हणण्याचा भाग असतंय ना. किती श्रेष्ठता आहे, तुमच्या ढोंगणाची पॅन्ट सुटून झाली आणि तुम्ही किती श्रेष्ठ आहेत ह्याच्यावरूनच कळायलं की नाही. इतके जर श्रेष्ठ असाल तर पॅन्ट सोडायला काय हरकत आहे. नाही तर नुसता मनाचा संयम काय, इंद्रिय बी संयमित ठेवली पाहिजे की नाही. म्हणून इंद्रिय बी संयम असणं महत्वाचं आहे. नुसतं मनानच लागला गप्पा, नुसत्या गप्पा मारतात ना लोक, मनानं लय गप्पा आणि बाहेर काहीच करायचं नाही. काही लोक बाहेर लयच करतात, बाहेर इतका आव्हानणार भलताच, पण मनामध्ये मन मात्र त्या विषयाकडे मनातून आतून इच्छा करते.
मग बोलता वा तुका म्हणे करून द्यावी त्याचे पाय माझे. म्हणजे दोन्ही बी असलं पाहिजे, एक तर शमही असला पाहिजे आणि दुसरा दमही असला पाहिजे. नुसता दम इंद्रिय निग्रह असूनही चालत नाही. मनामध्ये तर वासना आहेत, अनेक प्रकारच्या वासना आहेत, आणि मन आवरायचं मन आवरायचं मन आवरायचं, मग एका दिवशी त्याचा काय होतो, स्फोटच होऊन जातो. कारण मनामध्ये तर त्याचं वाढत आहे ना, ते त्याचा वृक्ष झाला, त्या मनातल्या इच्छेचा वासनेचा तर वृक्ष होऊन बसतो. हो साध्यंतु है ना, सुरुवातीपासून तर त्याच्या शेवटपर्यंत संसार आहे, दुसरं काही नाही, बाहेरून दाखवत नसला तरी. तसं हे शम आणि दमाचं चांगले 2 श्लोक आहेत. तत्र विषयान अनाहरत आतुरस्यापि इंद्रियाणि निवर्तन्ते कृमोंगानि इव संह्रियते न तु तद्विषयः राग स कथं संह्रियते इति उच्यते. तत्र विषयान अनाहरत आतुरस्य, ज्यांनी ज्याचं पहा विषयान अनाहरत, विषयाच्या ठिकाणी काय, विषय भोग ज्याचा नाही, त्याचा सुद्धा विषय भोग करीत नाही, पण मनातून काय त्याच्याबद्दल आतुरता आहे. विषयाचा इंद्रियाने भोग घेत नाही है ना. आरहत आणि अनाहरत. आरहत म्हणजे काय, भोग घेणारा, आणि अनाहरत म्हणजे भोग न घेतलेला. असा तो सुद्धा कसा आहे, म्हणजे विषयाकडे इंद्रियाला जाऊ देत नाही, परंतु आतुरस्य, त्या विषयाबद्दल तर अंतःकरणात आतुर आहे की नाही. असा सुद्धा इंद्रिय निवर्तनते, त्याचे सुद्धा काय होतात, इंद्रिय निवृत्त होतात, म्हणजे भोगाकडे जात नाहीत. आता काही कारणास्तव काय इंद्रियामध्ये इजा झाली किंवा काय, दातच पडले, काय पडले, दात पडले, आणि मग काय म्हणे, आम्ही काही चणे खात नाही. चण्याचं नामचं वावड आहे, चण्याचं नामचं वावड आहे, पण मग आतून इच्छा नाही होय त्याला चणे खायची आहे ना. आता दात नसल्यामुळं मग आता चणे खाण्याची आवड नाही असं नाही, दात नसल्यामुळं खात नाही, तोच भाग निराळा. म्हणजे काय, बाबा 80 वर्षाचा बाबा असतो, बाबा मग आता तुमची बायको गेली, आता स्वर्गवासी झाली, हो काय सांगावं, लय बायको असती तर माणसाचं, बायको आहे तर खरं आहे हो असं म्हणते. मग बाबाला म्हणलं, बाबा करता का लग्न, आता कोण देणार, असं नाही म्हणत की माझे काय आता काय इच्छा मिळली. काय म्हणतो तो, आता कोण दे, म्हणजे मनातली इच्छा गेली का, इंद्रिय काम करीत नाहीत, पण अंतःकरणातली इच्छा. माणसाचं शरीर म्हातारं होतं, मन म्हातारं होत नाही. मग आशाचे सुद्धा काय होतात, कुरमोंगा आणि त्या कासवासारखे याचे बी का सगळे अवयव काय झाले, आखडून गेलेत आता. इंद्रिय आणि निवर्तन ते कुरमोंगा आणि त्या कासवाप्रमाणे झाले. पान वाळते पण देठ वाळत नाही असं म्हणतात ना. देठ हो, इंद्रिय निवर्तन ते त्या कासवाप्रमाणे काय होतात, याचे सुद्धा इंद्रिय निवृत्त होतात. इव संवरते, त्या कासवाप्रमाणे त्याचे संवरित होतात. पण न तू तद्विषय राग, त्या विषयाविषयीचा राग मात्र त्याचा जात नाही. स कथम संवरते, तो राग जो आहे तो कशा प्रकारे काय करता येईल, नष्ट करता येईल, इति उच्यते. मग ते सांगतात ते कशा प्रकारे नष्ट करता येईल हो, ते प्रश्न असा मनात ठेवा. मग वाचा, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः
रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. कसा निवृत्त होईल? परम दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. निराहारस्य देहिनः विषया रसवर्जम निवर्तन्ते. निराहारस्य म्हणजे इंद्रियांचा उपभोग न करणारा जो कोण आहे? देही. इंद्रियाद्वारे उपभोग न करणारा कोण? जो देही आहे, हा जो आहे साधक समजा, त्याचे विषय निवृत्त होतात. पण कोणाला सोडून? रस तिथंच राहतो. रसवर्जम निवर्तन्ते. रस मात्र तिथंच राहतो, इंद्रिय बाजूला होतात आणि रस तिथंच राहतो. मग हा रस कधी निवृत्त होईल? रसोआपी आस्य रसोआपी परम दृष्ट्वा निवर्तते. आणि हा रस सुद्धा जो आहे परम 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 ब्रह्म किंवा आत्मानः दृष्ट्वा, आत्म्याला पाहून निवर्तते निवृत्त होतो. कोण? रस सुद्धा. कारण आत्मा कसा आहे? रसो वै सा. परमात्मा रसस्वरूप आहे आणि त्याचाच रस सर्वत्र आहे. परमात्म्याचाच रस काय? रस म्हणजे काय? आनंद. रस म्हणजे काय? आनंद. तर तो जो आनंद आहे परमात्म्याचाच आनंद सर्व विषयामध्ये व्यापून आहे. विषयामध्ये व्यापून आहे म्हणजे विषयावर त्या परमात्म्याचा अध्यास व्हायला. परमात्म्याचा अध्यास म्हणजे आनंदाचा अध्यास होते. म्हणजे अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो. आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास. तसं अनात्म्यावर सुद्धा त्या आत्म्याचा, त्या परमात्म्याचा अध्यास होतो. आणि तो काय वाटतो? तो विषय आनंद स्वरूप वाटतो. अरे याच्या विषयामध्ये आनंद आहे असं वाटतं. पण तो काय आहे? नेमका अध्यास आहे, भ्रम आहे. कोणाचा भ्रम झालाय? अनात्म्यावर आत्म्याचा भ्रम. आणि आत्म्याचा अनात्म्यावर, अनात्म्याचा आत्म्यावर आणि आत्म्याचा अनात्म्यावर आणि पुन्हा अनात्म्याचा. अरे पुन्हा तेच झालं, एकच वाक्य व्हायले की. म्हणजे एकम एकाचा एकूण एकावर काय अध्यास होणं, यालाच म्हणायचं अन्योन्याध्यास. काय? अन्योन्याध्यास. असा अन्योन्याध्यास होऊ शकतो. रस, त्या परमात्मा रसस्वरूप आहे. परमात्म्याला पाहिलं की काय रस निवृत्त होतो. कारण खरा रस तर हे असं लक्षात येतं. बाकीचे रस कसे आहेत? बाकीचे रस ह्या रसाचेच, ह्या रसाचाच अध्यास आहे, भ्रम आहे. खरा रस हा आहे. पाहता, यद्यपि विषयोपलक्षितानि विषय शब्दवाच्यानि इंद्रियाणि अथवा विषया एव निराहारस्य अनाह्रियमान विषयस्य कष्टे तपसि स्थितस्य मूर्खस्य अपि निवर्तन्ते देहिन म्हणजे देहवतः रसवर्जम रसः रागः विषयेषु यः तम वर्जयित्वा निवर्तन्ते. विषया निराहारस्य निवर्तन्ते अशा पद्धतीनं अगोदर त्याचा अन्वय करून मग अर्थ लावायचा. तर विषया काय? यद्यपि विषयोपलक्षितानि विषय शब्दवाच्यानि इंद्रियाणि. तर विषय या शब्दाने काय अर्थ केला? इंद्रिय. विषय म्हणजे इंद्रिय. इंद्रिय कोण आहेत? इंद्रिय विषयोपलक्षित आहेत. विषय या शब्दाचे उपलक्षण समजायचं कोण? इंद्रिय. विषय शब्द वाच्यानी. विषय शब्द विषय शब्द विषय शब्द विषय काय झाला? वाचक. आणि इंद्रिय कोण झाले? वाच्य. असे वाच्यानी कोण? इंद्रियाणी. किंवा दुसरंच घ्या, अथवा विषयच घ्या. विषय शब्दाचा अर्थ विषयच घ्या. मग हे विषय निराहारस्य. निराहारस्य म्हणजे काय? अनाह्रियमान विषयस्य.
अनाह्रियमान अह्रियमान म्हणजे विषय भोग घेणारा, त्याचा आहार करणारा ना, आणि आहार न करणारा. आणि कोण अनाहार्यमानस्य मूर्खस्य, अनाहार्यमान आहे कोण आहे? मूर्ख. तो काय करत नाही? विषय भोग घेत नाही. मग कसा विषय भोग घेत नाही? तपसी. तपामुळे कष्टाने तप करून, तपसी स्थितस्य मूर्खस्य, कष्टाने तप करतो त्या तपामध्ये स्थित असणारा कोण? हा विषयाचं उपभोग न घेणारा, त्याला काय समजायचं? तो कोण आहे? मूर्खस्य. त्या मूर्ख सुद्धा विनिवर्तनते, तो मूर्ख सुद्धा काय करतो? निवृत्त होतो, विषयापासून निवृत्त होतो. सरळ सरळ अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती तपस्या करतो, समजा कष्टानं. तपस्या करणं म्हणजे काय? इंद्रियाला आवरितो, कष्टानं इंद्रियांना आवरितो, परंतु त्याचा रस मात्र कुठं राहतो? देहवत रसवर्जम. रस मात्र कसा? रसो राग विषयेषु. रस मात्र कशामध्ये असतो? विषयामध्येच असतो. कष्टानं किती जरी इंद्रिय आवरले है ना. आता काही लोक म्हणतात की बा ब्रह्मचर्याचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? व्रत करावं लागेल, उपाशी राहावं लागेल. अमकं खायचं नाही, तमकं खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही, यानं इंद्रिय हे होतात. बरेच आता काय काय नावं घ्या, नावं घेतल्यावर मग ते वाढतच जाते. हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका, त्यानं काय होईल? ब्रह्मचर्य टिकन. पण मग आता हे ब्रह्मचर्य टिकन, खाऊन ब्रह्मचर्य काय करायचं? टिकवणं. पण मनामध्ये, जर मनामध्ये विषय आसक्ती असेल तर ती कशी निघन बरं? तुम्ही हे खाऊ नये, ते खाऊ नये, न खाल्ल्यामुळे इंद्रिय शिथिल करू शकता, परंतु मन होणार आहे का शिथिल? मन होणारच नाही. उलट एखादा माणूस काय करतो? मौन धरतो. बोलायचं नाही, इंद्रियाला आवरायचं, मौन धरायचं. मग मौन धरल्यानंतर असा बसलेला असतो, पहा इथं बसलेला असतो, वरून एखादा कोणीतरी येतो आणि नीट जातो. नियम काय असतो? दरवाजा लावून घ्यायचा. मग दरवाजा लावून ते काय जात नाही, ते तसंच जाते. याला असते मौन. जर याचं मौन नसतं तर अरे ते दरवाजा लावून घे, इतक्यात काम भागलं असतं. आता याला मौन असल्यामुळं याचं डोकं तापतं. मूर्ख, इतकं कळत नाही. रोज दरवाजा लावून जातात, असं तसं दरवाजा उघडा सोडून जातात. एवढी अकल येऊ नये का माणसाला? 100 शिवाय देतो मनामध्ये. मग त्याच्यापेक्षा जर तोंडानं नसता एका वाक्यातच होला, अर्थ दरवाजा लावून घे. म्हणजे मौन असलेलं चांगलं की नसलेलं चांगलं? असलेलं चांगलं आणि नसलेलंही चांगलं. असलेलं आणखी चांगलं, पण कसं? मनासहित मौन असलेलं चांगलं. बाहेर माझी पैसे खा, काय करावे ते मौन, नाही दिशा हिंदी बाहेरून दार एवढं दिसतं. हो. बाबा आपल्या दाराला दृष्टी हे आलं बा, प्रमाण आलं. तर साधं दार लावण्याकरता त्याला काय मनामध्ये 100 शिव्या द्यावा लागतात. मग हे मौन पहा बरं. म्हणजे वाणीला तर आवरलं, पण मनाला तर आवरलं नाही. रस घ्यायला लागला मन त्या पद्धतीनं. म्हणजे तपाद्वारे त्या ज्या इंद्रियाचा आहार करताय, निराहार करता येईल, ती इंद्रियाला उपभोगापासून प्रतिबंध करता येईल, त्याला आवरिता येईल. परंतु मनाला तर रस घ्यायला लागलं. मग रसवर्जम म्हणजे रस राग विषयेषु यह तम वर्जित्वा, त्याला सोडून. कोणाला? रसाला सोडून. त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे, रसाचा अर्थ डायरेक्ट हेच करतात आहे ना, रसच करतात. सरळ रस या शब्दाचा रस विषय हाच अर्थ करतात. बाकीचे सगळे विषय तुटतील, परंतु रस विषय काही तुटत नाही.
आणि हेच महत्वाचा तुटला पाहिजे, हा रसविषयच काय गेला पाहिजे. मनाचं जितकी बी धाव आहे का नाही, मनामध्ये जे विक्षेप निर्माण होतात ते कशातून होतात, अन्नाद्वारे. मग कारण श्रुतीने सुद्धा सांगितले नाही ना, काय म्हणते श्रुती, आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार शुद्ध केला, रसवर्जम याचा अर्थ आहार सगळा सोडूनच द्या असं नाही, त्या रसामध्ये रस येऊ नये अशा पद्धतीचं अन्न घ्यायचं. रसामध्ये रस, फक्त जीवन हेतू आहे ना, ते फक्त जीवन चालवण्यापुरतं. हा, पोटाची म्हणजे पेट की याद ना आहे म्हणजे भूक फक्त आपली शांत व्हावा अशा पद्धतीनं. पोट आहे असं वाटू नये. नाहीतर लोक खाण्यासाठी जगतात जीवनभर. काय कशा करता करायचं म्हणे, हे आता एवढे कष्ट कशा करता, मग खायचं काय, मग खाऊन काय रिकाम बसायचं का. मिळालं समजा आता एका वर्षाचा आपल्याकडं स्टॉक भरू नये, काही वर्षभर काही करायची गरज नाही, गहू आहे, ज्वारी आहे, तेल आहे, मीठ आहे, सगळं आहे, मग बसून काय करायचं, पुन्हा काय खायचं मग बसल्यावर. काय खाण्यासाठी काय करायचं, कष्ट करायचे, आणि कष्ट करून पुन्हा काय करायचं, खायचं. झालं जीवनभर आणि पुन्हा याचा विचार सुद्धा नाही की आपण हे असं का करतोय, त्याचा विचार सुद्धा नाही. म्हणजे हे रस जो विषय आहे की नाही, रस विषयाचा काय करायचा, त्या करायचा. ज्ञानोबाराय दोन्ही अर्थ करता येतात. ज्ञानोबारायांनी फार सुंदर अर्थ केला. डायरेक्ट काय केलं, रसाला रस म्हणूनच घेतलं. रस सुटला की मग सगळं सुटून जातं. आहार शुद्ध सत्वशुद्धी. इतर कंकर भक्षत है उसको सतावे काम, शक्कर भक्षत है उनकी जाने राम. बापा रे. नुसतं ते पाखरू तितर म्हणजे चित्रच की, चित्र असतात पहा, ते पाखरं जास्त उडत नाहीत, असे पळतात. ते खडे खातात म्हणे, पचण्याकरता, अन्न पचण्याकरता ते खडे खातात. आणि खडे खाऊन सुद्धा त्याला ते होतात का नाही लेकरं बाळ. आणि हा काय खातो, घी शक्कर. तुपच हाणतो, मालच हाणतो, दूध काय पेन, तूप काय खाईन, काजून बदाम. आणि पुन्हा महाराज कसे तेजस्वी आहेत. हे तेज कशाचं आहे, काजू बदाम तुपाचं तेज आहे. हे काय ब्रह्मचार्याचं वाटत नाही. खरं बोलल्यावर सख्या मायला राग येत असते हो. बरं असो. तर रसशब्द रागे प्रसिद्ध. रसशब्द हा आसक्तीमध्ये, रागामध्ये प्रसिद्ध आहे, असं त्याला काही एक प्रमाण देतात. स्वरसेन प्रवृत्तो रसिको रसज्ञ. रसज्ञ लोक असतात, जे रसिक रसज्ञ लोक असतात, ते काय म्हणतात, स्वरसेन प्रवृत्त. स्वरस म्हणजे स्वतःची जी आसक्ती आहे त्याच्यामध्येच प्रवृत्त होतात किंवा प्रवृत्ती असते असं म्हणजे या वाक्यावरून असं स्पष्ट होते की रस शब्दाचा काय अर्थ आहे, राग म्हणजे आसक्ती. सह अपि रसः रंजन रूप सूक्ष्म. तो रस सुद्धा कसा आहे, रस कसा असतो, रंजन रूप असतो. रंजन रूप असून कसा आहे, सूक्ष्म आहे. रंजन करणारा, मनाला रंजविणारा, मनाला गुंतून ठेवणारा, आनंदित करणारा, आणि पुन्हा सूक्ष्म आहे. मग अस्य यते हे, अस्य म्हणजे यते हे परमार्थ तत्वम ब्रह्म दृष्ट्वा उपलभ्य. दृष्ट्वा म्हणजे काय, उपलभ्य. अहम एव तद इति वर्तमानस्य निवर्तते. हा जो रस आहे, रस अपि निवर्तते, रस सुद्धा निवृत्त होतो. कधी निवृत्त, तर अस्य परम दृष्ट्वा. याचा हे जो कोण आहे संन्यासी, यतीचा परम दृष्ट्वा. परम म्हणजे कोण, परब्रह्म तत्वम.
परब्रह्म परमार्थतत्वम ब्रह्म दृष्ट्वा म्हणजे उपलब्ध होऊन, म्हणजे काय होतं, अहम एव तद. परम म्हणजे ते परमार्थ तत्व जे ब्रह्म आहे ते कोण, अहम एव, ते परमार्थ तत्व मीच आहे, है ना. इति वर्तमानस्य वर्तमानस्य यतेहे, यतेहे वर्तमानस्य नेते एकच, त्या यतीचं काय, त्या ब्रह्माला पाहिला असता, है ना. परब्रह्म पाहणं म्हणजे काय होणं, उपलब्ध होणं. उपलब्ध होणं म्हणजे काय, ते मीच आहे, अशा पद्धतीचं ज्ञान होणं. अशा पद्धतीचं ज्ञान झालं ना तर निवर्तते, ते रस सुद्धा काय होतो, निवृत्त होतो. म्हणजेच काय होतो, निर्बीजम विषय विज्ञान संपद्यते. विषयरूपी जे विज्ञान आहे, विज्ञान म्हणजेच काय, अज्ञान. जेवढं काय विज्ञान आहे ते काय, अज्ञान मूलक असल्यामुळे ते विज्ञान सुद्धा अज्ञानच आहे, विपरीत ज्ञान. तर विषय विज्ञान निर्बीजम, विषय विज्ञान कसं होतं, निर्बीज होतं. निर्बीज होऊन संपद्यते, निर्बीज होऊन राहतं. न असती सम्यक दर्शने रसस्य उच्छेदः. तस्मात् सम्यक दर्शनात्मिकायाः प्रज्ञायाः स्थैर्यं कर्तव्यम् इति अभिप्रायः. म्हणून त्याच्या अगोदर काय, रसस्य उच्छेदः सम्यक दर्शने न असती. सती म्हणजे न असती, सती सप्तमी समजा, न असती सम्यक दर्शन झाल्याशिवाय, असा सरळ सरळ अर्थ करून घ्या. सम्यक दर्शन झाल्याशिवाय रसस्य उच्छेदः न, रसाचा उच्छेद होऊ शकत नाही, रस नष्ट होऊ शकत नाही. रस हा कधी जातो, सम्यक दर्शनानेच. सम्यक दर्शन म्हणजे अहम ब्रह्मास्मी या बोधानेच जातो. तोपर्यंत जाईल, पण कसा जाईल, वर 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 जाईल. पण जोपर्यंत हा जो रस आहे, हा रस माझ्या आत्मस्वरूपाचा आहे, त्याच्याहून भिन्न नाही, हे पूर्णपणे ज्ञान होत नाही, तोपर्यंत हा रस जात नाही. रस जाणं म्हणजे काय, रस जाणं म्हणजे रसा हा माझाच आहे हे कळणं. याचंच नाव आहे रस निवृत्त होणं. रस भिन्न स्वरूपाने प्रगट न होणं, भिन्न स्वरूपाने न दिसणं, आपल्याहून भिन्न स्वरूपाने रस न दिसणं, हेच आहे सम्यक दर्शन. आध्यासिक जो रस आहे त्या रसालाच आपण काय म्हणायला लागलो, रस म्हणायला लागलो. आध्यासिक जो आनंद आहे त्या आनंदालाच आपण काय म्हणायला, आनंद आहे. विषय आनंदालाच आनंद समजून राहिलो, पण विषय आनंद हा ब्रह्मानंदाहून वेगळा नाही. ब्रह्मानंद आणि विषय आनंद एकच. म्हणजे विषय आनंद आहे तो ब्रह्मानंदाचा काय, अध्यास मात्र आहे. अनात्म्यावर त्या आनंदाचा काय होत आहे, अध्यास होत आहे, अध्यास. म्हणून सम्यक दर्शन झालं पाहिजे. तस्मात म्हणून सम्यक दर्शनात्मिकायाः प्रज्ञायाः स्थैर्यं कर्तव्यम. म्हणून सम्यक दर्शनात्मिकायाः प्रज्ञायाः, सम्यक दर्शन आहे आत्मा अशी जी आहे, जिचा अशी कोण, प्रज्ञा. त्या प्रज्ञेमध्येच स्थैर्य स्थिरता हेच कर्तव्य आहे, करणी आहे. म्हणजे साधकांनी काय केलं पाहिजे, सम्यक दर्शनाकरता प्रयत्न केला पाहिजे. रस मिटवण्याकरता प्रयत्न नाही, तर सम्यक दर्शनाकरता. पाणी हे कशाला द्यायचं, पानाला वरच्या नाही, कुठं द्यायचं, मुळाला. मुळाला पाणी दिलं म्हणजे पूर्ण झाडाला जातं. तसं रस निवृत्त करण्याच्या मागं लागायचं नाही, सम्यक दर्शनाच्या मागं लागायचं, आत्मज्ञान प्राप्तीच्या मागं लागायचं. त्याची आत्मज्ञान प्राप्तीचे जे साधन आहेत त्या साधनामध्ये प्रगती करायची. आपोआपच काय होणार, रसवर्जम परमदृष्ट्वा निवर्तते. रस सुद्धा त्या परमात्म्याला पाहायला असता, त्याचं सम्यक ज्ञान झालं असता, तो काय होतो, निवृत्त होतो. इत्याभिप्राय, अशा प्रकारचा
अभिप्राय पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.